प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बोला यीशु मसीह की, बोला यीशु मसीह की. ओकाने आपण डोळे बंद करूया. प्रभू, आज आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस परमेश्वराने बनवला आहे आणि आजच्या दिवसात आम्ही खूप आशीर्वादित आहोत, आरोग्यात आहोत. आम्ही धन्यवाद देतो दे बाप्पा की तू आम्हाला महाविजयी बनवलेला आहेस. तू आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो. आपले हात वर करून प्रभूचे आभार मानूया. आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद देऊया. ओ म्हणा धन्यवाद प्रभू येशू. आजच्या दिवसासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. आजच्या दिवसासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. ओ धन्यवाद स्वर्गीय पित्या. आज दे बाप्पा तू बोलणार आहे आणि आज आम्ही ऐकणार आहे. आज प्रभू तुझा शब्द आम्हाला ऐकायचा आहे. आज तुझा शब्द जो आम्हाला एन्करेजमेंट करतो, जो शब्द तुझा आम्हाला जीवन देतो, जो शब्द आम्हाला जगायला शिकवतो, जो शब्द आमच्या जीवाचा आधार आहे, जो शब्द आमची आशा आहे, जो शब्द आमचं सर्वस्व आहे. आज आम्ही त्या शब्दाकडे पाहतो आणि देवबाप्पा 30 पट 60 पट आणि 100 पट कार्य करणारे प्रभू येशूच्या नावात मागते. आमेन. सगळ्यांनी म्हणूया आमेन, 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 आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. एक हसून प्रभूला टाळी वाजवा. थँक्यू जीसस. ओ हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. कारण तो देव सर्व गौरवास पात्र आहे. त्या देवाने आपल्या नागपुड्यांमध्ये काय फुकलाय? श्वास. का फॅक्टरीतनं आणलाय? कंपनीतून? कुठून आणलाय? त्याचा श्वास आपल्यामध्ये आहे. सगळ्यांनी म्हणा त्याचा श्वास माझ्यात चालू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण देवासाठी जगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत. तर देवाने आज श्वास तुमचा चालू आहे का? मग प्रभूचे आपण आभार मानले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू महान आणि अद्भुत आहे. सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे सगळे आजार, सगळे विकार, सगळी गरिबी, आमेन, सगळे श्राप, सगळं दारिद्र्य वधस्तंभावरती घेऊन गेले. आमेन. हालेलुया. सैतान किती पण योजना आखू द्या, सगळ्या सैतानाच्या योजना आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानी बरखास्त करून टाकल्या. आमेन. सगळ्यांनी म्हणा माझ्या विरोधात जेवढ्या योजना, जेवढे प्लॅन सैतानाने आखले होते, सैतानाने ऐकले होते, सगळे माझ्या प्रभूने उद्ध्वस्त करून टाकले आहे. आणि मला आज माझ्या देवाने आशीर्वादित केले आहे. आमेन, आमेन. कळतंय का? येस. तर आज आपण योसेफाविषयी शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. योसेफ असा व्यक्ती होता स्वप्न पाहणारा. आतापर्यंत फक्त आपण योसेफ जेलमध्ये गेला एवढंच ऐकलंय, पण त्याच्या पुढे आज आपण जाणार आहे. योसेफ हा, सगळ्यांनी म्हणा योसेफ स्वप्न बघणारा होता. प्रेज द लॉर्ड. आणि जे लोक स्वप्न बघतात ना, खालची नाही वरची स्वप्न, सगळ्यांनी म्हणा हाय मोठी स्वप्न. मी मोठी स्वप्न बघणार आहे. स्वप्न बघायला लाख रुपये द्यायला लागतात, 2-4 लाख लागतात. स्वप्न बघायला पैसा लागतो का? आपण स्वप्न बघणारी लोक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण जगामध्ये लोक म्हणतात तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही बनता. आपण मोठी स्वप्न बघू, आपण मोठे बनू. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो योसेफ चांगला असा होता, योसेफ स्वप्न बघायचा. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने त्याला स्वप्न दाखवलं की तू आता भावंडांपेक्षा मोठा होणार आहेस, सगळे लोक तुला नमन करणार आहेत आणि बरंच काय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याआधी मला सांगू द्या, बऱ्याच लोकांना एक प्रश्न आहे की मला वाईट स्वप्न पडतात, मग त्याचं काय करायचं? त्याचं काहीच करायचं नाही, त्याचा विचारच करायचा नाही म्हणजे काहीच होत नाही. कारण सगळी स्वप्न देवापासून नसतात. काही लोक स्वप्न बघून इतके घाबरतात, आता मी मरतो का काय. काही लोकांना स्वतःचीच कबर दिसते. काळजी नका करू, त्या कबरीत सैतान जाईल, तुम्ही नाही जाणार अजिबात. सैतानाचं एकच काम आहे, तुम्हाला वाईट स्वप्न दाखवायची आणि घाबरवायचं आणि भीती दाखवायची.
सगळीच स्वप्न खरी होत नसतात. काही वेळेस आपण विचार करतो, मी आजारी पडेल का, पडेल पडेल पडेल, अरे अचानक स्वप्नात काहीतरी वेगळं दिसतं. प्रेज द लॉर्ड. आणि मग म्हणतो हा स्वप्न पडलं होतं. ज्या वेळेस तुम्हाला वाईट स्वप्न पडतं, ज्या वेळेस स्वप्नामध्ये तुम्हाला वाईट काहीतरी दिसतं, उठल्या उठल्या एक गोष्ट करायची आणि म्हणायचं, मी सगळे जे काही मला वाईट स्वप्नाचं मूळ मी प्रभू येशूच्या नावात नाश करत आहे. काय म्हणायचं? वाईट स्वप्नाचं मूळ मी नाश करत आहे आणि प्रभूपासूनची मी चांगली स्वप्न बघणार. आणि प्रभूपासून कारण चांगल्या गोष्टी कुणापासून आहेत? देवापासून. चांगल्या गोष्टी कुणापासून आहेत? देवापासून. वाईट कोणापासून आहे? सैतानापासून. मग काय घ्यायचं आपण? चांगलेच. चांगलं का वाईट? चांगलं. चांगलं घ्यायचं. सैतान वाईटच दाखवणार आणि लोकांना चांगल्यावर विचार करण्यापेक्षा वाईटावर जास्त विचार करायला आवडतो. तर आपण त्यातले नाहीयेत, आपण देवाचे आहेत. आमेन. सगळ्यांनी म्हणा, मी देवाच्या घराण्यातला आहे, मी देवाच्या घराण्यातला मी आहे, देवाच्या कुटुंबातला आहे. मी देवाच्या कुटुंबातला आहे. काही लोकांना अचानक दिसतं, अरे काहीतरी झालंय. काही नाही होत झालं. सकाळी उठल्या उठल्या म्हणायचं, काहीच माझ्या जीवनात वाईट होणार नाही, माझ्या जीवनात सगळं काही मिळून माझ्या कल्याणासाठी होणार. कळतंय का? तुम्ही कधी दुःखी राहणार नाही. तर हा जो योसेफ होता, बायबलमध्ये आपण वाचूया, उत्पत्ती 37 5वा अध्याय. यस. 5 वचन. आणि योसेफाला स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. तेव्हा तर त्यांनी त्याचा अधिकच द्वेष केला, कारण तो त्यांना म्हणाला, मी तुम्हास विनंती करतो, मला स्वप्न पडले ते तुम्ही ऐका. आणि पहा, आम्ही शेतात पेंढ्या बांधित होतो आणि पहा, माझी पेंढी उठून उभी राहिली आणि पहा, तुमच्या पेंढ्यांनी माझ्या पेंढींच्या सभोवती येऊन तिला नमन केले. तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले, तू आम्हावर खरोखर राज्य करशील काय आणि तू खरोखर आम्हावर अधिकार करशील काय? मग त्यांनी त्यांच्या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे त्याचा अधिकच द्वेष केला. नंतर त्याला आणखी एक स्वप्न पडले आणि तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले आहे आणि पहा, सूर्य व चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. आणि त्याने आपल्या बापाला व आपल्या भावांना सांगितले. तेव्हा त्याच्या बापाने त्याचा निषेध करून त्याला म्हटले, तुला हे काय स्वप्न पडले आहे? मी व तुझी आई व तुझे भाऊ भूमीपर्यंत लवून तुला नमन करायला येऊ काय? आणि त्याच्या भावांनी त्याचा हेवा केला, परंतु त्याच्या बापाने ती गोष्ट मनात ठेवली. आमेन. आमेन. सगळ्यांनी म्हणूया आमेन. आमेन. हा योसेफ जो होता, हा या भावंडामधला सगळ्यात लहान भाऊ होता. सगळ्यात लहाना भाऊ. छोटा भाऊ होता, सगळ्यात बारका होता. पण जरी हा छोटा असेल तरी ह्याची स्वप्न फार मोठी होती. आज मी तुम्हाला सांगेल, आज प्रभूने प्रत्येक घरामध्ये असा एक स्वप्न बघणारा योसेफ ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला ओळखायचंय की आपल्या घरात कोण योसेफ आहे. प्रेज द लॉर्ड. कारण प्रत्येक घरात असा योसेफ आहे आणि तो योसेफ जो आहे तो तुमच्या घराण्यासाठी एक आशीर्वाद बनत आहे, तुमच्या कुटुंबासाठी एक आशीर्वाद बनत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हा जो योसेफ होता, हा यांच्या कुटुंबासाठी आशीर्वाद होता. आणि हे त्याच्या बापानी मनात ठेवले. सगळ्यांनी म्हणत, त्याच्या बापाने मनात ठेवलं. पण बाकीचे जे भावंड आहेत त्यांनी त्याचा द्वेष केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना अजिबात आवडलं नाही. आता काही भावंडांना आपला भाऊ वरती गेलेला आवडत नाही. बरोबर आहे ना? त्याची का उन्नती होती? घरातलेच भाऊ नाही, आपल्या जगामध्ये पण बरेच भावंड आहेत. सगळे ब्रदर सिस्टरच आहेत आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये पण आपले खूप भाऊ आहेत. मग त्यांनाही नाही आवडत की कोणी वरती गेलेलं कोणाला आवडत. योसेफाविषयी असंच होतं. योसेफाच्या भावंडाला अजिबात इच्छा नव्हती की योसेफाने वर जावं, त्याने आशीर्वादित व्हावं. त्याला इतकं चांगलं स्वप्न पडलं की सगळ्या पेंड्या खाली पडल्यात पण योसेफाची उभी आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होणार आणि होते. सगळ्या पेंड्या पडतील पण तुम्ही उभे असणार. येस. सगळे पडतील पण तुम्ही उभे असणार, कारण तुम्ही देवाचे लाडके आहात. आमेन. सगळ्यांनी म्हणा, मी देवाचा लाडका आहे, मी देवाचा लाडका आहे, मी देवाचा प्रिय आहे, मी देवाचा प्रिय आहे आणि देवाची आणि मी माझ्यासाठी माझ्यासाठी मोठी योजना आहे. मोठी योजना मग माझ्यासाठी कितीही योजना आखल्या गेल्या, कितीही वाईट आखलं गेलं तरी सगळं निष्फळ आहे. प्रेज द लॉर्ड. ती कुठलीही गोष्ट माझ्यावरती वर्चस्व करू शकत नाही, कारण देवाचा चांगला हात माझ्या डोक्यावर आहे. सगळ्यांनी म्हणा, देवाचा देवाचा चांगला हात चांगला हात माझ्या डोक्यावर आहे. माझ्या डोक्यावर म्हणून आहे. बाहेरच्यांनी कितीही काही केलं, लाख जादूटोना केला, लाख देवलशाकडे गेले, लाख मनामध्ये आणलं त्यांनी याचं वाईटच व्हायला पाहिजे, लाख त्यांनी विचार केला हा खड्ड्यात गेला पाहिजे, लाख त्यांनी विचार केला की याचं वाटोळच व्हायला पाहिजे, पण देवानी ठरवलंय माझं चांगलं करायचं, आमेन. तर वाटोळं कोण करील? हालेलुया. 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 सगळ्यांनी म्हणा, प्रभू येशूने प्रभू येशूने माझं ठरवलंय माझं ठरवलंय भलं करायचं, भलं करायचं, चांगलं करायचं, चांगले करायचं, माझं वाईट कोण करील? माझे वाईट कोण करेल? किती प्लॅनिंग होऊ दे ना, येस. तुमच्या विरोधामध्ये कितीही वाईट प्लॅन होऊ द्या, कितीही वाईट योजना होऊ द्या, पण एक लक्षात ठेवायचं, देव माझ्या बाजूचा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. योसेफाला भोवतालच्या परिस्थितीवरती अजिबात काही घेणं देणं नव्हतं. त्याचा देवावर विश्वास होता, जो देव त्याला स्वप्न दाखवत होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या जगाला कारण लागत नाही तुमचा द्वेष करायला, ते आपोआप द्वेष करतात. तुम्ही वरती गेला की समजून जायचं, द्वेष करणारे मागे लय उभे आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जसे वरती जाणार तुमचा द्वेष करणारे उभे राहणार, पण त्याही परिस्थितीत देव तुम्हाला कृपा पुरवेल, देव तुम्हाला मदत करेल, आमेन. देव तुम्हाला सहाय्य करेल. आमेन. तर योसेफाला सर्व परिस्थितीमध्ये प्रभूने कृपा पुरवली. आमेन. पण योसेफामध्ये एक क्वालिटी होती. सगळ्यांनी म्हणा, योसेफामध्ये योसेफामध्ये एक क्वालिटी होती, एक क्वालिटी होती, एक चांगला गुणधर्म होता. एक चांगला गुणधर्म होता. तो जर आपल्यामध्ये असेल ना, तर कुणाचा बाप आपल्याला थांबवू नाही शकत. आमेन. कळतंय का? येस. कळतंय का? येस. योसेफामध्ये एक चांगला गुणधर्म म्हणजे हा होता विश्वासूपणा. सगळ्यांनी म्हणा, विश्वासूपणा. जे काही तो करेल संपूर्ण विश्वासाने तो करणार, भरोशाने तो करायचा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो कधीही कुठलीही गोष्ट त्यांनी टाइमपास मध्ये नाही घेतली. येस. कळतंय का? येस. कळतंय का? आणि म्हणून देव त्याच्यावर जास्त खुश होता, कारण देवाला माहित होतं की हा जो व्यक्ती आहे, कुणी बघो न बघो, कुणी एनकरेज करो, कुणी प्रोत्साहन देव, कुणी काही करो, भाऊ नावं ठेव, दुनिया नावं ठेव, जग नावं ठेव, त्याचं एकच होतं, माझा देव माझ्याकडे बघतो. आमेन. माझा देव माझ्याकडे पाहतो. पाहतोय आणि मी माझ्या देवाला भिवून वागणार. आमेन. आणि मी तुम्हाला सांगेल, ज्या लोकांनी आपल्या जीवनात निर्णय घेतलाय की मी माझ्या देवाला भिवून वागणार, तुमची प्रगती कुणाच्या बापाने थांबू नाही शकत. आमेन. हालेलुया. थँक यू जीसस. ज्यांनी ठरवलंय की मी माझ्या देवाला भिवून वागणार, योसेफाने जाम ठरवलं होतं, काही असो मी माझ्या देवाला घाबरणार, जे काही मी करणार ते विश्वासूपणे करणार. आमेन. भले मला कुठेही टाकण्यात येऊ, भले मी कुठेही जाऊ, मी विश्वासूपणे राहील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भावंडांनी कितीतरी योजना आखल्या त्याच्यासाठी. बायबलमध्ये जर पुढे वाचलं तुम्ही, 12 वचन वाचा. नंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शेकमास गेले. मग इस्रायल योसेफाला म्हणाला, तुझे भाऊ शेकमात कळप चारतात की नाही? चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो. तेव्हा तो त्याला म्हणाला, मी येथे आहे. तो त्याला म्हणाला, तू जाऊन तुझे भाऊ बरे आहेत व कळपही बरे आहेत की नाही हे पहा, आणि माझ्याकडे परत वर्तमान आण. याप्रमाणे त्याने त्याला हेब्रोन खोऱ्यातून पाठवले
आणि तो शेकमास गेला. तेव्हा तो रानात फिरत होता आणि पहा, तो कोणा एका माणसाला आढळला आणि त्याने त्याला विचारले, तू काय शोधतोस? तेव्हा तो म्हणाला, मी आपल्या भावांचा शोध करीत आहे. मी तुला विनंती करतो, ते मोठे कळप चारीत आहेत, ते मला सांग. पुढं 18 वचन. मग मग तो माणूस म्हणाला, ते येथून गेले आहेत, कारण आपण दोथानास जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले. मग योसेफ आपल्या भावांच्या शोधात गेला आणि ते त्याला दोथान येथे आढळले. 18 वचन. तेव्हा त्यांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो त्यांच्या जवळ येण्याच्या आधीच त्यांनी त्याला जीवे मारायचा कट केला. आणि ते कुणी कट केला? भावांनी, कुणी कट केला? योसेफाच्या भावांनी. योसेफ बिचारा त्यांच्या भावाला बापाने निरोप दिला की जा तुझ्या भावंडांना शोध, ते कळप चारतायत. आणि योसेफ नीट हृदयाने चांगल्या अंतकरणाने आपल्या भावंडांना शोधत होता. कुठे गेले ते पाहत होता. पण सगळे भावंड एकत्र आले. प्रेस सगळ्यांनी म्हणा, सगळेजण सर्वजण एकत्र आले एकत्र आले आणि त्यांनी काय केला? जीवे मारण्याचा कट केला. कुणाला? योसेफाला योसेफाला जीवे मारण्याचा कट केला. योसेफाला जीवे मारण्याचा कट केला. कुणी कट केला? भावांनी. भावांनी. सगळ्यांनी म्हणा, भावांनी. पुढं वाच. आणि ते एकमेकांस म्हणाले, पहा, हा स्वप्नांचा धनी येत आहे. तर आता चला आपण त्याला जीवे मारू आणि एखाद्या खाचेत त्याला टाकून देऊ आणि कोणी वाईट जनावरे त्याला खाऊन टाकले असे आपण म्हणू. मग त्यांच्या स्वप्नांचे काय होईल ते आपण पाहू. मग काय होतंय ते पाहू. स्वतःचे सख्खे त्याचे भावंड म्हणाले की बघा, लय स्वप्न बघणार आहे ना तू, येते. प्रेज लॉर्ड. काही लोक असं तुम्हाला म्हणतील, लय चर्च करणार आहे ना तो, बघा येतोय. आता पाहू, बघू आपण त्याचं काहीतरी करू. प्रेज लॉर्ड. आणि सगळे भावंड योसेफा विरोधात काय करतात? कट करतात. कट रचतात. सगळ्यांनी म्हणा, कट रचतात. कट रचतात. आणि ते एकमेकांना म्हणतात की याला आता आपण कशात टाकूया? खड्ड्यात टाकूया. खड्ड्यात टाकूया. एखादा जनावर त्याला मारून खाईल, काही का होईना. मग त्याच्या स्वप्नाचं काय होतं बघू मग आपण. बऱ्याचदा तुमच्याही विरोधामध्ये असे कट करण्यात येतील. प्रेज द लॉर्ड. आणि म्हटलं जाईल, याला आता आपण खड्ड्यात गाडू, आता याचं काय होतंय ते बघू. मग ह्याच्या स्वप्नाचं, मग ह्याच्या बोलण्याचं काय होतंय ते आपण बघू. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये लिहिलंय की योसेफाला काय केलं त्यांनी? खड्ड्यात टाकलं. कुणी टाकलं? भावांनी. कुणी टाकलं? भावांनी. भावांनी टाकलं. सख्या. प्रेज द लॉर्ड. बाहेरचे नाही आहेत, आपलेच असतात. आपलेच आपल्याला धरून देणारे असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलेच आपल्याला धरून देणारे आहेत. योसेफाचे परके कुणी नव्हतं, आपलेच होते, त्याचे सख्खेच होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलंय की त्याला खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं. तो खड्ड्यात राहिला का? प्रभूने त्याला खड्ड्यात राहू दिलं नाही. प्रभूने त्याला खड्ड्यात राहू दिलं. बायबलमध्ये लिहिले की त्या ठिकाणातून त्याला, खूप मोठी स्टोरी आहे, मी थोडक्यात सांगेल. त्या खड्ड्यातून त्याला बाहेर काढण्यात आणि त्याला विकण्यात आलं. त्यानंतर कोणाला विकलं? कोणाला विकलं? योसेफाला. प्रेज द लॉर्ड. भावानी खड्ड्यात टाकलं, पण त्याला त्या खड्ड्यामध्ये पण तो देवाचे आभार मानत होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या खड्ड्यामध्ये तो नाही म्हटला, आता माझ्या स्वप्नाचं काय झालं, आता माझं कसं होईल. त्याला त्याच्या देवावर विश्वास होता. आमेन. ज्या देवाने मला बोलवलंय, ज्या देवाने मला बोलवलंय, त्या देवाची योजना माझ्या जीवनात पूर्ण होणारच. आमेन. हालेलुया. भले मग मी कुठेही असो, यस. भले मी खड्ड्यात असो, नाही तर मी कुठेही असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी त्याची नीतिमत्वता सोडली नाही. सगळ्यांनी म्हणा, नीतिमानपणा सोडायचा नाही. सोडायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलंय की त्याला पोटिफारच्या घरामध्ये त्याला विकण्यात आले. पोटिफराने त्याला विकत घेतले. प्रेज द लॉर्ड. त्या काळामध्ये नोकरांना विकत घेतलं जायचं. प्रेज द लॉर्ड. तर योसेफाला
त्या काळामध्ये मे बी त्याला बाजारात असंच बसवलं असेल विकण्यासाठी. कितीतरी नोकर असतील, पण ह्या नोकरावरती पोटिफराची नजर गेली आणि पोटिफर म्हणाला, बाकीचे नोकर नको, हा जरा चांगला आहे, सुंदर दिसतोय, घारे डोळे आहेत, गोरापान दिसतोय, रोज त्याच्याकडे उठून बघितलं तरी बरं वाटलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुंदर दिसतोय तर दुसरा कोणी नको बाबा, हा जरा योसेफ चांगला दिसतो, त्याला घेऊन टाकू आपण. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये लिहिलंय, पोटिफराने काय केलं, योसेफाला विकत घेतलं. आणि त्यानंतर योसेफ कुठे राहिला, कोणाच्या घरात, पोटिफराच्या घरात, कोणाच्या घरात, पोटिफराच्या. पोटिफराच्या घरात. ज्या क्षणाला तुम्ही जिथे कुठे जाता त्यावेळेस तुम्ही एकटे जात नाही, तुमच्या बरोबर देव तुमच्या बरोबर तिथेच होते. आमेन, हालेलुया, हालेलुया. योसेफ पोटिफराच्या घरात एकटा नाही गेला, त्याच्या बरोबर त्याची देवाची उपस्थिती गेली. आमेन. सगळ्यांनी म्हणा, मी जिथे कुठे जातो, जिथे कुठेही जातो, मी एकटा जात नाही, मी एकटा जात नाही, माझ्या बरोबर माझ्या बरोबर माझा देव चालतो, माझा देव चालतो, माझा देव येतो. माझा देव मी येतो. जिथे कुठे बसतो, मी जिथे कुठे बसतो, माझ्या बरोबर माझ्या बरोबर माझा देव बसतो. माझा देव बसतो. आणि जिथं देव बसेल तिथं काय कमतरता येईल का? जिथं देव असेल तिथं काय उणिवा पडेल का? काय पडेल? तर पोटिफराने पाहिलं की ज्या दिवसापासून योसेफ माझ्या घरामध्ये नोकर म्हणून आलाय, त्या दिवसापासून माझ्या घराची परिस्थिती सुधारत झाली. येस, प्रेज द लॉर्ड. ज्या घरात, ज्या कुटुंबात तुम्ही जाल, तुमच्यामुळे त्या घराची परिस्थिती बदलेल. आमेन, हालेलुया. तुमच्यामुळे ते घर बदललं जाईल, तुमच्यामुळे ते कुटुंब बदललं जाईल, तुमच्यामुळे त्याचा व्यवसाय बदलला जाईल. आमेन, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोटिफराने पाहिलं की अरे, एवढी वर्ष मी मेहनत केली पण एवढा फायदा मला कधी मिळाला नाही. पोटिफर म्हणला असेल, अरे मी 25 वर्ष घातले, 30 वर्ष घातले, पण एवढा मुनाफा मला एका महिन्यातच मला योसेफाने मिळवून दिला. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्यामुळे जिथे कुठे तुम्ही जाता त्या लोकांना आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पोटिफर म्हणाला, बाबा मी करतो तेव्हा तेव्हा एवढा मुनाफा होत नाही, एवढा फायदा होत नाही, पण योसेफ ज्या ज्या गोष्टीला हात लावतो त्या त्या गोष्टीमध्ये आशीर्वाद येतात, कारण तुमच्या हातात आशीर्वाद आहेत. सगळ्यांनी आपले हात बघा आमेन. आणि ह्या हातांना म्हणा, हे हात आशीर्वादित हे हात हात आशीर्वादित हात आहेत. हे हात आमेन. आशीर्वादित आहेत. हे हात आशीर्वादित आहे. या हातातून या हातातून आशीर्वाद वाहतात. आशीर्वाद वाहतात. हे हात हे हात ज्या गोष्टीला हात लावतात ज्या गोष्टीला हात ती लावतात गोष्ट आशीर्वादित ती होते. गोष्ट आशीर्वादित आहे. हालेलुया. हालेलुया. पोटिफराने पाहिलं, अरे आतापर्यंत माझी जनावरं कधी एवढी वाढली नाही, अचानक वाढली. आमेन. आधी बकरीला एकच काय होतं, करडू. आधी बकरीला एकच करडू होत होतं. योसेफ आला, एका बकरीला 4-4 करडू व्हायला लागले. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आधी कोंबडी बसवल्यावर अर्धी कोंबड्याची अंडी वेस्ट व्हायची, पण आता एका अंड्यातून 2-2 पिल्लं बाहेर. समजून घ्या, आता एवढं माहित नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर देव महान आहे. आमेन. ज्या वेळेस तुम्ही कुठल्या गोष्टीला हात लावाल येस. ती बहुगुणित होईल, आमेन. ती आशीर्वादित होईल. हालेलुया. तिथं काही कमी नाही पडणार, येस. कारण तुमचे हात आशीर्वादित हात आहेत. जेव्हा केव्हा कुठल्या गोष्टीची सुरुवात करायची ना, आपल्या हाताने म्हणायचे हात आशीर्वादित आहेत. आमेन. हे हात असे तसे नाही आहेत. हे हात आशीर्वादित आहे. हे हात ज्या गोष्टीला लागतील ना, ती गोष्ट आशीर्वादात आमेन. बदलली जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पोटिफरांनी सगळं पाहिलं, रोज रोज बरकत येते, रोज आशीर्वाद येते. आणि म्हणून योसेफाची नियत बदलली का? नाही. बदलली का? नाही.
माझ्यामुळं एवढं पोटीफर आशीर्वादित झालाय, अर्ध मला ठेवून घेतो, असं काय मनात आलं का? नाही. असं काय मनात आलं? नाही. माझ्यामुळंच बघा, बघ पोटीफर, बघ काय होतास आणि काय झालास, कुणामुळं? माझ्यामुळं. असं कधी म्हणला योसेफ? नाही. बोलला का? नाही. योसेफामध्ये कधी गर्व आला? बायबलमध्ये लिहिलंय, योसेफाने प्रत्येक गोष्ट विश्वासूपणे आणि प्रामाणिकपणे करत केली आमेन. आणि देव त्याच्या बरोबर होता. Praise the Lord. योसेफाने थोडाही त्याच्यामध्ये गर्व येऊ दिला नाही. कळतंय का? जिथं कुठं तुम्ही काम करता, ज्या ठिकाणामध्ये तुम्ही आहात, पूर्ण विश्वासूपणे करा. काही लोक म्हणतील, पण किती करा त्याला किंमतच नाही. अरे त्याला नसेल, तुझ्या देवाला किंमत आहे. आमेन. देव तुझी उन्नती करेल. एक तर तो बदलेल, नाही तर तुझं ठिकाण बदलेल. येस. कळतंय का? कळतंय का? हालेलुया. कारण आपण साध्या सुध्या देवाची सेवा करत नाही, आपण जिवंत देवाची आमेन. सेवा करतो. हालेलुया. जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करताय, त्याची आपण सेवा करतोय. जर तो आपल्या बाजूचा आहे, तर मी तुम्हाला सांगेल, या मातीचं सोनं बनणार. आमेन. येस. हा माझा विश्वास 25 वर्षापासून आहे आमेन. आणि तो ठाम आहे. प्रेज द लॉर्ड. काही नसेल तरी मला माहिती आहे, देव कार्य करणार आहे, देव कार्य करणार आहे, देव कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि योसेफाचं तेच असणार आहे. आतापर्यंत पोटीफर म्हणला असेल, बाबा शेतात कधी पिकलं नाही. योसेफ म्हणेल, काळजी करू नका, ह्या वर्षी भरघोस पीक येणार आहे आणि या वर्षी मी तिथे जाईल आणि माझ्याबरोबर माझा देव तिथे जाईल आमेन. आणि माझा देव तुम्हाला उन्नती देईल. आणि बायबलमध्ये लिहिलंय, पोटीफराचा विश्वास एवढा वाढला योसेफावरचा. तुम्ही बायबलमध्ये वाचलं, घरी जाऊन वाचा. पोटीफराने काही आपल्यासाठी राखून ठेवलं नाही. सगळं कोणाच्या हवाली केलं? सगळं योसेफाला दिलं. फक्त त्याची पत्नी त्याच्या जवळ होती. बाकी तो म्हणला, योसेफा, मी एवढ्या वर्ष करून कधी एवढा मुनाफा झालेला नाही रे बाबा. ह्या चाव्या तुझ्याकडे घेऊन टाक, कारण या चाव्या तुला दिल्या ना, प्रत्येक ठिकाण अजून माझा आशीर्वादाने भरेल. कारण त्याला माहित होतं, योसेफामध्ये देवाचं भय आहे. आमेन. योसेफ कधी स्वतःला राखून ठेवणार, तो बहुगुणित करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलंय की हो, पोटीफराने सगळं योसेफाच्या हवाली केलं आणि त्यांनी पाहिलं, योसेफ ज्या ज्या गोष्टीला हात लावत आहे, ती गोष्ट वाढली जाते. आमेन. सगळ्यांनी म्हणा, मी ज्या गोष्टीला हात लावेल, ज्या गोष्टीला हात ती लावे वाढली जाईल, ती वाढली ती जाईल, बहुगुणित होईल, ती आशीर्वादित ती होईल. आशीर्वादित होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या सर्व गोष्टीमध्ये योसेफ तपासला जात होता. आमेन. तुमची तपासणी केली जाईल. हा, तेव्हा आपण पास झालं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर योसेफाकडे सैतानाने पाहिलं की योसेफामध्ये पैशाचा मोह नाही, त्याला वस्तूचा मोह नाही. मग योसेफासाठी सैतानाने काय केली? पोटीफराच्या पत्नीमध्ये सैतान शिरला. कुणामध्ये? आणि ती पत्नी योसेफाच्या मागे लागली. योसेफाला म्हटली, ओ, कोणी पाहत नाही, तू माझ्या बरोबर पाप कर. कोणी बघत नाही, तू माझ्या बरोबर. आता योसेफाच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर म्हणला असता, अरे तीच माझ्याकडे येते, आणि खूप कारणही सांगितली असती. बघ प्रभू, मी थोडी गेलो तिच्या माग, ती माझ्या माग आली. मी थोडं म्हणलं पाप कर, ती पाप कर म्हणली. असं काय बोलला का योसेफ? असं बोलला? योसेफाने काही कारण दाखवलं का? योसेफाच्या मनात आलं का, अरे बापरे, ही जर म्हणते तसं जर मी नाही केलं तर मला कामावरून काढून टाकतील, अशी काही भीती होती का योसेफाला? त्याला उद्याविषयी काही फिकरच नव्हती, कारण कल का दिन उसके हात में है. आणि उद्याचा दिवस ज्याने त्याच्या हातात दिलाय ना, त्याला कसलीच फिकर नसते, त्याला कसलीच चिंता नसते, त्याला कसलीच काळजी नसते. प्रेज द लॉर्ड.
आणि ज्यावेळेस योसेफाकडे पोटिफराची बायको आली, तू आज माझ्याबरोबर पाप केलंच पाहिजे, बायबलमध्ये लिहिलंय योसेफ त्याचे कपडे सोडून पळाला. कळतंय का? तो म्हटला, बाई मी पाप करू शकत, जरी इथं तुझा नवरा बघायला नाहीये, जरी इथं तुझे नातेवाईक बघायला नाहीये, जरी इथं मित्रमंडळी बघायला नाहीये, पण माझा देव माझ्याकडे पाहतोय. आणि त्या देवासमोर मी हे कसं पाप करू? कसं काय? जरी तुझ्या पतीने विश्वासाने सगळं काय माझ्या हातात दिलंय आणि त्याचा मी विश्वासघात असा करू शकत, त्याच्या बायकोवरती मी हात टाकू शकत? प्रेज द लॉर्ड. हा विश्वासपणा कुणी पाहिला? कुणी पाहिला? प्रेज द लॉर्ड. आणि सैतान एवढा चिडला, सगळ्यांनी म्हणा सैतान चिडला तर चिड, मला काय त्याचं. प्रेज द लॉर्ड. त्याला आपण अजून चिडवायचं, कळतंय का? त्याला आपण संधी नाही द्यायची. चिडला तर अजून चिड, मी माझ्या देवाला खुश करेन. सगळ्यांनी म्हणा मी माझ्या देवाला खुश करेन, मी माझ्या देवाला आनंदित मी करेन. माझ्या देवाला आनंदित करेन. आणि सैताना सैताना तुझं डोकं ठेचेल. मी तुझे डोके ठेसेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या देवाने आपल्याला त्यासाठी तर पाठवलंय, त्याचं डोकं ठेचायला. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो वेगवेगळ्या 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 गोष्टी आखण्याचा प्रयत्न. पण आपल्याला काय करायचंय? सगळ्यांनी मला काय करायचंय? माझ्या देवाला माझी काळजी, तो मला बघून घे. आजचा दिवस मला दाखवलाय, मी विश्वासपणे चालेल, मी प्रामाणिकपणे जीवन जगेल. प्रेज द लॉर्ड. योसेफ म्हणाला, बाई तुझं घर आणि तुला लकला, मी पळालो. प्रेज द लॉर्ड. तिने भीती घातली असेल, बघ जर तू माझ्या बरोबर पाप नाही केलं ना तर मी माझ्या नवऱ्याला काही पण सांगल. तो म्हणला असेल, खुशाल सांग, मी माझ्या देवासमोर प्रामाणिक जीवन जगेल. आमेन. मी पाप करू शकत, मी वाईट कृत्य करू शकत. आणि बायबलमध्ये लिहिलंय योसेफ स्वतःचे कपडे टाकून पळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पोटिफराची पत्नीमध्ये सैतान अजून जाम चिडला. ती त्याच्या पतीला पोटिफराची पत्नी काय म्हणते माहिती? घरात कुणी नसताना येस. योसेफ माझ्यावरती जबरदस्ती करत होता. कुणाला सांगितलं? नवऱ्याला. खोटं सांगितलं का खरं? खोटं. खोटं सांगितलंय ना. येस. मग खोटं जे असतं ते खोटंच असतं. जे खोटं असतं ते खोटंच आहे. खोटंच असतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि पहिली केस काय, कुठली केस काय म्हणतात ते केसला विसर, कुठली पवार केस ते, मग काय म्हणतात? पोरींची केस टाकतात त्याला काय म्हणतात? पोस्को. ते विसरूनही गेले मी सध्या. पहिला पोस्को ह्या पोटिफराच्या बायकोनी टाकला. कळलं का? आताचा पोस्को चालू आहे ना सध्या, खोटा. जसं आपल्या पास्टरवरती खोटा पोस्को टाकला ना, तसा आता कळलं तुम्हाला. तर त्यावेळेस पोटिफराच्या बायकोनी पहिला पोस्को टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पोटिफराची बायको म्हणाली, असं असं केलं. बिचारा योसेफ तर कशातच नाही, योसेफ तर निघून गेला. पण पोटिफराच्या बायकोनी असं नाटक केलं, असं रडून दाखवलं, असं काय काय केलं, तर पोटिफराला खरं वाटलं, नवऱ्याला खरं वाटलं. आणि नवऱ्याने कंप्लेंट केली, पोस्को टाकला योसेफावरती. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर बायबलमध्ये लिहिलंय योसेफाला कुठे टाकण्यात आलं? कुठं? तुरुंगात. योसेफ तुरुंगात एकटा गेला का? एकटा गेला? एकटा गेला? एकटा गेला? बायबलमध्ये लिहिलेलं आहे योसेफ तुरुंगामध्ये जेव्हा गेला तेव्हा पण शांतीने गेला, काही प्रॉब्लेम नाही. देवा तूच माझ्या बरोबर या तुरुंगात आलाय, मी इथं पण शांतीने राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलंय योसेफाला परमेश्वराने तुरुंगामध्ये उन्नती दिली. आमेन. देवाच्या लेकराला खड्ड्यात जाऊ दे, घरात जाऊ दे, विकलं जाऊ दे, तुरुंगात जाऊ दे, उन्नती ही येणारच. कळतंय का?
कारण योसेफावरती चांगला हात होता. कोणाचा? कोणाचा? जेव्हा योसेफ जेलमध्ये होता, सगळे लोक म्हणाले, अरे हा नीतिमान आहे. जसं आपल्या पास्तांविषयी साक्ष दिली जेलमधल्या लोकांनी, की अरे हा तर माणूस नीतिमान आहे, त्यांनी ती काही पाप नाही केलेलं दिसत. हा तर दिवस रात्र एका कोपरा धरून अन्य भाषेत प्रार्थना करतोय. जेलर रडायला लागला आपल्या पास्टरला बघून, एवढ्या नीतिमान माणसाला कसं काय जेलमध्ये टाकलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण पास्टरचा देव काय झोपलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. ज्या भावांनी पास्टरवरती पोस्को टाकला, देव त्यांना क्षमा करू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की योसेफ तुरुंगामध्ये आशीर्वादित झाला. कुठे? तुरुंगामध्ये. सगळ्यात आधी कुठे? पोटिफाराच्या, त्यानंतर तुरुंगात. तुरुंगातल्या जेलरनी सगळे अधिकार योसेफाला देऊन टाकले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो जेलर म्हटला, बाबा आतापर्यंत हे कैदी रोज मार खात होते, रोज माझ्या शिव्या खात होते. जसा तू आलास सगळे कैदी एकदम शांत, धन्यवाद येशूला म्हणतायत. तीच गोष्ट आपल्या पास्टरांच्या तिथे झाली. ज्या पास्टर ज्या ठिकाणात होते ते कैदी म्हणायचे आपल्या पास्टरांकडे बघून, या माणसाला बघितलं की शिवाय द्यायची पण भीती वाटते. या माणसाला बघितलं ना की असं भीती वाटते. तसं योसेफाला बघितल्यावर काय बोलायच्या आधीच नीट झाले लोक. प्रेज द लॉर्ड. आणि असं तिथं झालं, आपले पास्टर जिथं होते तिथंही झालं. प्रेज द लॉर्ड. पण ज्या देवाने योसेफाला स्वप्न दिलंय, मी तुला उन्नतीला आणेल, मी तुला आशीर्वादित करेल, मी तुझी बढती करेल, तो देव थांबलेला होता का? तो देव झोपलेला होता? तो देव योसेफाला जेलमध्ये टाकून शांतीत होता का? नाही. हो 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 हो. हालेलुया. देवाच्या लेकराच्या विरोधात जाणं सोपं नाहीये. येस. सगळ्यांनी मला सोपं नाहीये. सोपे नाहीये. सोपं नाहीये. सोपं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये पुढे जाऊन लिहिलेलं आहे की योसेफ तुरुंगातच राहिला का तुरुंगातून बाहेर आला? तुरुंगातून बाहेर आला. आला का? कसा आला? स्वप्नाचा अर्थ सांगितल्यावर. स्वप्नाचा अर्थ सांगितल्यावर तो कसा आला? बाहेर आला. Yes. प्रेज द लॉर्ड. आणि मग तिथं पाहिलं, कुणाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला? कुठला फारो राजा? फारो राजा. कुठला राजा? फारो राजा. फारो राजा. फारो राजाला जेव्हा स्वप्न पडलं, त्यांनी सगळ्यांना विचारला अर्थ, पण कुणाला अर्थ सांगता? नाही आला. पण योसेफाला अर्थ सांगता आला. देव अशी काही कृपा देतो ना त्याच्या लेकरांना की ज्याच्याकडे कुणात नाही ते तुमच्यात आहे. आणि तुमच्यात काय माहिती? पवित्र आत्माचा खजिना आहे. सगळ्यांनी म्हणा, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा. आणि तो खजाना आहे. तो खजाना आहे. तो खजाना इतका भारी आहे ना, दुनियातली कुठली जरी गोष्ट नसेल ना आणि पवित्र आत्मा तुमच्याकडे असेल ना, सगळं मिळवलंय तुम्ही. आमेन. हालेलुया. आज 8 दिवस आपण तेच करणार आहे. आमेन. आत्म्याने भरणार आहे आपण. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार ना, त्यावेळेस प्रत्येक सैतानाचं जू तुटलं जाईल. आमेन. प्रत्येक हालेलुया. सैतानाचं बंधन तुटलं येस. जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा आहे तुमच्या घरातली बंधनं तुटावीत. Yes. तुमची इच्छा आहे तुमच्या जीवनातले शाप तुटावेत. Amen. तुमची इच्छा आहे गरिबी निघून जावी. Yes. तुमची इच्छा आहे सगळे अशांती निघून जावी. येस. आमेन. आज 8 दिवस आपण आत्म्याने भरूया. हालेलुया. मी सांगेल की ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने भराल, गोष्टीत वेगळं रूपांतर होईल. येस फादर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात मी एकटा आहे, माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही, माझी कुणाला परवाच नाहीये, माझ्या नवऱ्याला पण माझी पर्वा नाही, माझ्या आईबापाला माझी पर्वा नाही. आईबाप म्हणतात माझ्या लेकरांना पर्वा नाही. अरे जर पवित्र आत्मा तुमच्यात असेल ना, तो तुमची पर्वा करेल. दुनियाने नाही पर्वा केली तरी चालेल, पवित्र आत्मा तुमची पर्वा करेल. येस. आमेन. आणि मग तुम्हाला रडायची वेळ येणार नाही. तुम्ही ऑटोमॅटिक सांत्वनित होणार. मुलांना वेळ नाही, काय हरकत नाही, माझ्या आत देवाचा आत्मा आहे, तो मला सांत्वन देतोय, तो मला शांतीने भरतोय. अरे पण माझ्याबरोबर कुणी बसायला पण नाही, माझ्याबरोबर कुणी गप्पा मारायला पण नाही. हरकत नाही, देवाचा पवित्र आत्मा तुझ्याशी गप्पा मारेल.
देवाचं पवित्र आत्मा तुझ्या सांत्वनित शब्द बोलेल. कळतंय का? हालेलुया. कळतंय का? हा खजिना आपल्या प्रत्येकामध्ये असला पाहिजे. आमेन. आणि तो खजिना योसेफामध्ये होता. येस. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे त्याला जेलचं काय पडलेलं नव्हतं, तुरुंगाचं काय पडलेलं नव्हतं, त्या पोटीफराच्या बायकोची सुंदरतेचं काही पडलेलं नव्हतं, त्या पोटीफराची पैशाचं काही पडलेलं नव्हतं. त्याला एकच माहित होतं, मेरे अंदर खजिना आहे आणि तो खजिना मला सांभाळायचा आहे. आमेन. सगळ्यांनी म्हणा, माझ्या आत माझ्या आत खजिना आहे, खजिना आहे. खजिना आहे. खजिना आहे. आणि तो खजिना तो खजिना मला वाढवायचा आहे. मला वाढवायचा आहे. जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता, येस. जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढता, तुमच्या आतला खजिना वाढेल. कळतंय का? कळतंय का? कळतंय का? Yes. मग तुम्ही जगातल्या गोष्टीची अपेक्षा करणार. त्यांनी मला बोललं, यांनी मला बोललं, यांनी माझा अपमान केला, त्यांनी माझा अपमान केला, तिने मला काहीतरी सांगितलं, हिने मला काहीतरी सांगितलं, तिने माझ्याविषयी काहीतरी बोलली. तुम्हाला त्याची कशाची पर्वा राहणार? कुणाला काही बोलायचंय ते बोला. माझ्या आतमध्ये खजिना आहे आमेन. आणि तो मला सांत्वन देतो. हालेलुया. तो माझ्यावरती प्रेम करतो. येस. नवऱ्याला वेळ नाही, हरकत नाही. आज बरेच आमच्याकडे कंप्लेंट आहेत बायकांच्या, माझ्या पतीला वेळ नाही बोलायला. म्हणलं का? मोबाईल. काय? मोबाईल. मोबाईल. दिवसभर काम, संध्याकाळी आला की नवरा म्हणतो, बाई दिवसभर दमून आलोय, आता तरी बघू दे मोबाईल. तुझी कटकट नको. कळतंय का? त्याला म्हणायचं, खुशाल बघत बस, हुर्राबाला शथारी बाबा बाबा बाबा, देवाच्या उपस्थितीने मी भरून जाईल. आणि ऑटोमॅटिक त्याच्या हातातला मोबाईल गळून पडेल आणि मग तो म्हणेल, काय म्हणतीस ग? हालेलुया. कळतंय? येस. सगळ्या लेडीज, सगळ्या स्त्रिया अशा एकदम खुश आहेत, कारण हे बरोबर आहे. आणि सगळे पुरुष रागाने बघितलं तरी चालेल, पण काय करता, घरदार सोडून तुमच्याकडे आलेल्या स्त्रिया असतात. तुमचं काम आहे त्यांच्याशी बोलणं. हालेलुया. 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 तर योसेफाला माहित होतं, काही हरकत नाही, काही हरकत नाही. कुणी मला काही म्हणो, कुणी मला काही म्हणो, तुरुंगातले काही म्हणो, माझा देव माझ्या बरोबर आहे, माझा देव मला बरोबर बाहेर काढेल, माझा देव मला बरोबर पंतप्रधान बनवेल. हालेलुया. आणि ज्यांनी मला खड्ड्यात टाकलं ते माझ्याकडे जेवणासाठी जेवण मागायला येतील. कळतंय? सगळ्यांच्या पेंड्या खाली पडल्या, योसेफाची पेंडी. ज्यावेळेस बायबलमध्ये लिहिलंय की योसेफाला जेलमधनं बाहेर काढण्यात आलं, ज्यावेळेस त्यांनी फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला, मग तो फारोने पण पाहिलं, अरे योसेफ जे काही करतो त्याला बरकत आहे. कळतंय का? हालेलुया. फारो म्हणला की पहिलं योसेफाचा सगळा अवतार बदलून टाका, योसेफाची दाढी करा, योसेफाला नवीन झगाड घाला, योसेफाच्या हातात अंगठी घाला, योसेफाच्या गळ्यात ती राजा लोक माळ घालतात ती माळ घाला, तो हार घाला, जे काय पाहिजे ते योसेफाला द्या. देऊन टाका. आणि त्यांनी पाहिलं, योसेफाने सांगितलं, एवढे वर्ष दुष्काळ पडणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, हे होणार आहे. देवाने त्यावेळेस त्या घराण्यातला एक व्यक्ती योसेफ निवडला होता. तुमच्या घराण्यातून असाच एखादा तरी व्यक्ती देवाने निवडलेला आहे. की जो तुमच्या कुळासाठी आशीर्वाद बनेल, आमेन. आमेन. जो तुमच्या घराण्यासाठी आशीर्वाद बनेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस याकोबाच्या घराण्यातून योसेफ निघाला. कळतंय का? येस. आणि तो त्यांच्या घरासाठी आशीर्वाद बनला. आमेन. सगळीकडे दुष्काळ पडला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग योसेफाचे भावंडे म्हणाले की बाबा एका ठिकाणामध्ये खूप धान्य आहे आणि तिथं जो प्रधानमंत्री आहे तो खूप दयाळू आहे. आपण त्याच्याकडे जाऊया. प्रेज द लॉर्ड. कोण कुणाकडे आलं? योसेफाचे. ज्या भावांनी खड्ड्यात टाकलं, ज्या भावांनी त्याला विकलं, येस. ज्या भावांनी त्याच्यावरती अन्याय केला, येस. ते भावंड त्याच्याकडे आले. धान्य मागायला
आले कुठे आले? मिसर देशात हा, मिसर देशात धान्य मागायला आले. देवाकडे देर है पर अंधेर पर अंधेरा नहीं है. एक ना एक दिन जो आपके ऊपर अन्याय करता है वो मांगने आने वाला है. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाला हे माहित होतं, भावांना आधीच सांगितलं होतं की सगळे तारे मला नमन करतायत. येस. भाऊ म्हणले की हा, तू बारका, घरातला सगळ्यात बारीक, गाऱ्या डोळ्याचा, आणि तुला कोण नमन करीन? पण योसेफ म्हणले मला स्वप्न पडलंय, तुमच्या पेंड्या पडल्यात, माझीच ताट आहे. भाऊ म्हणले हा, तुझीच ताट आहे, याला घाला खड्ड्यात, बघू स्वप्नाचं काय होतं. पण ज्याच्याकडे देव आहे त्याचं स्वप्न खरं होणारच. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग बायबलमध्ये लिहिलं की योसेफाने त्याच्या भावंडांना भरपुरीचं धान्य दिलं, मग ओळख पण दिली. आणि मग तो म्हणाला, भावांनो ओळखलं का मला? भाऊ म्हटले नाही. तो म्हणाला, घाबरू नका, मी तुमचा भाऊ आहे, मीच तुमचा भाऊ आहे. ज्या भावाला तुम्ही खड्ड्यात टाकलं, मीच तुमचा भाऊ आहे. ज्याला तुम्ही विकलं, मीच तुमचा भाऊ आहे. ज्याला नोकर म्हणून विकण्यात आलं पोटिफाराच्या घरात, मीच तुमचा भाऊ आहे. की मी आज या ठिकाणामध्ये आहे, काळजी करू नका, जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला घेऊन जा. हालेलुया. हालेलुया. उठून उभं राहूया आणि प्रभूशी बोलूया. जोरदार टाळी प्रभूसाठी वाजूया. ओ रबाला शथा, रबाला शथा, री बाबा बाबा. थँक्यू होली स्पिरिट. आज तोच देव आपल्यामध्ये आहे, तो योसेफाचा देव आपल्यामध्ये आहे, योसेफाची उन्नती करणारा देव आपल्यामध्ये आहे. ओ रबाला शथा, रबाला शथा, री बाबा बाबा. हो रिबाला शथा, रबाला शथा, री बाबा. ओ देवाचा पवित्र आत्मा ह्या जागेत आहे. आज तो देव तुम्हाला गोष्टी बदलणार आहेत, आज परिस्थिती बदलणार आहेत, आज दिवस बदलणार आहेत. हो रबाला शथा, रबाला शथा, री बाबा. व आपण आपली नजर देवाकडे लावूया. ओ देवाकडे लावूया. ज्या योसेफाने परिस्थितीकडे नाही पाहिलं, जेलकडे नाही पाहिलं, पोटिफाराच्या पत्नीकडे नाही पाहिलं, त्यांनी कुठलीच वाईट गोष्टीकडे नाही पाहिलं, त्या खड्ड्यामध्ये पडल्यावर खड्ड्याकडेही नाही पाहिलं, त्यांनी देवाकडे पाहिलं. आज तुमच्या जीवनात खड्डे असतील, तुमच्या जीवनामध्ये अधोगती झाली असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप सारा अपमान झाला असेल, तुमचा इन्सल्ट झाला असेल, पण देव तुमच्या बरोबर आहे. रबाला शथरी बाबा बाबा. अन्य भाषेत आपण बोलूया, अन्य भाषेत आपण बोलत आहोत. आपले मुख उघडा आणि अन्य भाषेत बोला, वायरने अन्य भाषेमध्ये बोला. आपले मुख उघडा आणि बोला बोला बोला. रिबाला बशथे रिबसता रबाला रहता नमस्ते अपनी फिक्रे यहोवा पिड़ा. आपली ओझी देवावर टाकून द्या. उसको वो हटाएगा. अपनी फिक्रे यहोवा पिड़ा, उसको वो हटाएगा. Yes, Lord. आपली ओझी त्याच्यावर टाका. गर्दिश के दिन बंदे, तेरे गर्दिश के दिन बंदे, चुटकी में मिटाएगा. तेरे गर्दिश के दिन बंदे, चुटकी में मिटाएगा. अपने फिक्रे यहोवा पिड़ा, उसको
वास करत आहे. देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. ओ रामाला शतारी बाला शतारी बाबा बाबा बाबा. तुम्ही स्ट्रॉंग लोक आहे. तुम्ही आत्म्याने भरलेले आहात. आपले मुख उघडा आणि देवाशी बोला. आपले मुख उघडा आणि परमेश्वराशी बोलूया आपण. तो देव महान आणि आश्चर्य कर्म करेल. ओ रामाला शतारी बाबा बाबा बाबा. ओ रिबाला शतारा बाला शतारी बाबा बाबा. ओ राबाला शतारा बाला शतारी बाबा बाबा बाबा. प्रभू येशूच्या नावामध्ये आता मी अधिकार घेतो. प्रत्येक शरीरातले आजार, प्रत्येक शरीरातले त्रास, प्रत्येक शरीरातल्या वेदना आम्ही प्रभू येशूच्या नावात नाश करत आहे. प्रभू येशूच्या नावात मी नाश करत आहे. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. प्रभू येशूच्या नावात सगळे मणक्यातले आजार, सगळे पोटातले आजार, सगळे ट्रेस मधले आजार, सगळ्या किडण्यांमधले आजार, सगळ्या मणक्यातले आजार जा प्रभू येशूच्या नावात. जा प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात नवीन वाटा येऊ देत. नवीन गुडघे येऊ देत प्रभू. नवीन मनके येऊ देत प्रभू. नवीन लिव्हर येऊ देत प्रभू. नवीन लिव्हर येऊ देत प्रभू. नवीन फुफ्फुस येऊ देत प्रभू. नवीन हार्ट येऊ दे प्रभू. कानामधला सगळा भैरेपणा निघून जा प्रभू येशूच्या नावात. निघून जा प्रभू येशूच्या नावामध्ये. सगळे डोळ्यातले आजार, सगळ्या डोळ्यातला अंधुकपणा निघून जा प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावात दे बाप्पा त्यांचं शरीर नवीन केलं जाऊ दे. कारण तू आमच्यासाठी 39 फटके खाल्लेत प्रभू आणि तुला बसलेल्या वयाने आज आम्हाला ते आरोग्य मिळालेले. आज ते आरोग्य आम्ही स्वीकारत आहे. आम्ही स्वीकारत आहे. आम्ही स्वीकारत आहे. आम्ही स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात आम्ही ते आरोग्य स्वीकारत आहे. सगळं व्हायरल निघून जाईल येशूच्या नावात. चर्चच्या एकाही मेंबरच्या शरीरामध्ये कुठला व्हायरल येणार नाही, कुठला आजार येणार नाही, कुठला त्रास येणार नाही. कारण प्रभू तू आमची किंमत मोजलेली आहे. धन्यवाद स्वर्गीय पित्या तुझ्या लेकरांना तू आरोग्य दिलेला आहे. तू त्यांना बरं केलेलं आहे. सगळा कॅन्सर निघून जाते, सगळा डायबिटीस निघून जाते, सगळा संधिवात निघून जाते प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावात सगळे अशक्त हाड, सगळं ठिसूळ हाड निघून जाते. देव तुम्हाला बळकट करत आहे. देव तुम्हाला गरुडाच्या पंखाने देव तुम्हाला वर घेऊन जाईल. तरुण पळतील आणि ते दमतील आणि ते थकतील. पण जे परमेश्वराची आशा करतात, जे त्याची प्रतीक्षा करतात, त्यांची नवीन ताकद केली जाईल. देव तुम्हाला नवीन ताकदीने भरत आहे. देव तुम्हाला नवीन शक्तीने भरत आहे. धन्यवाद स्वर्गीय पित्या तुझे आम्ही उपकार मानतो. आम्ही आपले हात वर करा. प्रभू येशूच्या नावात या हातांना आशीर्वाद दे प्रभू. ज्याप्रमाणे योसेफ ज्या कुठल्याला हात लावायचा प्रभू त्याची उन्नती व्हायची. आज प्रभू तुझी लेकरांची उन्नती कर प्रभू. ज्या कशाला ते हात लावते प्रभू ते हात आशीर्वादित होते. त्या गोष्टी आशीर्वादित केल्या जाऊ दे. त्यांच्या घरातलं कर्ज निघून जाऊ दे प्रभू. त्यांच्या घरामधला सगळा देवपात दारिद्र्य निघून जाऊ दे. आणि आजपासून आम्ही धन्यवाद करणारे आशीर्वाद तुझ्या लेकरांसाठी आम्ही स्वीकारत आहे. आम्ही स्वीकारत आहे. आम्ही यांना आशीर्वाद देतो. आम्ही यांना आशीर्वाद देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. माझ्या मागे बोला प्रभू येशू आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. आम्हाला क्षमा करा. प्रभू येशू तुमच्या पवित्र रक्ताने आमचे पाप धुवून टाका. प्रभू येशू तूच आमचा तारणारा देव आहेस असा आम्ही विश्वास ठेवतो. प्रभू येशूच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. हालेलुया. कृपा करून खाली बसून घ्या.